नमस्कार। इस वक्त हम मौजूद हैं मुंबई के कुर्ला पूर्व विधानसभा क्षेत्र में, जहाँ पे आज कुलस्वामी प्रतिष्ठान द्वारा आज रक्तदान शिविर का आयोजन किया गया है। आप हमारे कैमरे के माध्यम से देख सकते हैं कि काफ़ी लोग यहाँ पर पहुँचे हैं रक्तदान शिविर में। इसका जो लाभ है वो उठाने के लिए, जिस तरीके से आज कोरोना के बाद से जो हालात इस देश में नज़र आए, उसके बाद जो लोगों में जो स्वास्थ्य को लेकर एक बढ़ता रुझान देखने को मिल रहा है। आप हमारे कैमरे के माध्यम से देख सकते हैं जगह जगह पर टेबल्स लगाए गए हैं। लोग यहाँ आ रहे हैं, रक्तदान कर रहे हैं, अपनी मेडिकल जांच कर रहे हैं मुफ्त में। यहाँ पे सारी चीज़ों की जो जांच है वो जय कुडालकर जो युवा सेना विभाग प्रमुख है उनके द्वारा और कुलस्वामी प्रतिष्ठान द्वारा यहाँ पर इस मुफ्त मेडिकल कैंप का आयोजन किया गया है। भारी तादाद में लोग यहाँ पर पहुँच रहे हैं इस मुफ्त मेडिकल कैंप का लाभ उठाने के लिए। आप देख रहे हैं जो डॉक्टर्स हैं वो यहाँ पे मौजूद हैं। के सोमैया के जो डॉक्टर्स हैं वो यहाँ पर आए हुए हैं और लोगों का जो मेडिकल जांच है वो किस तरीके से की जा रही है आप हमारे कैमरे के माध्यम से देख सकते हैं कि चाहे किसी तरह की भी बीमारी हो वो सारी चीज़ यहाँ पर डॉक्टर्स कर रहे हैं। श्री मंगेशजी गुडाळकर यांनी ही जी सिस्टीम राबवलेली आहे डॉक्टरांची सोमय्या कॉलेजची ती उत्तम आहे आणि मी माझ्या हाताचं एक हाड वाढलेलं आहे ते दाखवण्यासाठी आलो, पण इथली सिस्टीम पाहून मी एकदम खुश आहे आणि माझं सगळ्यांचं या निमित्ताने मी आमदार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमदार साहेब नेहमी असे कार्यक्रम राबवत असतात, त्यांचा संपूर्ण जनतेला सदैव पाठिंबाच असतो। कॅम्प अरेंज करणं, वह्या वाटप किंवा गरजू विद्यार्थ्यांना जर काही मदत हवी असेल फीची वगैरे तर तेही ते नेहमी करत असतात। आज जो त्यांनी हा कॅम्प अरेंज केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे। इथे ब्लड शुगर, BP तसंच बोन इन्स्टिट्यूटी आणि बरेच आजारांवर डॉक्टर बोलवलेले आहेत आणि ते सगळ्यांचं निदान करतायत। त्यांनी खूप चांगलं आणि महत्त्वाचं काम केलेलं आहे, त्याबद्दल मी मनापासून आमदार मंगेश कुडाळकर साहेबांचे आभार मानते। धन्यवाद। जय महाराष्ट्र। डॉक्टर्स हैं और आज ये ब्लड डोनेशन कैंप लगाया गया, कितना जरूरी है? हाँ, ब्लड डोनेट ज़रूरी है। इट इज़ लाइक अ सिम्बायोसिस। जो ब्लड देता है उसके लिए भी फ़ायदा है और ऑब्वियसली जो इसको ब्लड मिलने वाला है उसको भी फ़ायदा है। जैसे आप ब्लड देते हो ना तो आपके बॉडी में न्यू सेल्स भी रीजनरेट होते हैं। सो इट इज़ एडवाइजेबल कि साल में एक बार क्यों होना ब्लड डोनेट करना ही चाहिए। ये खुद के बॉडी के लिए भी अच्छा है ताकि बोन मैरो को भी थोड़ा काम मिलता है और उसके बाद मतलब RBCs डेवलप हो जाते हैं और जिसको गरज है उसको भी मिल जाती है। सो इट इज़ लाइक गिव एंड टेक, ऐसा है। मैडम क्या कहना चाहेंगी आज यहाँ पे मुफ्त सेवा आज मोफत रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे, तसंच हाडांची पण तपासणी केली आहे बोन डेन्सिटीमधून। तर त्यामुळे आम्हाला आमचं कॅल्शियम किती कमी आहे त्याच्यानुसार डॉक्टरांचं पण मार्गदर्शन मिळते, मोफत सल्ला आहे आणि खूप छान उपक्रम आहे। सगळ्यांचं सहकार्य पण खूप छान आहे, डॉक्टर नर्स सगळे खूप छान मदत करत आहेत सगळ्यांना। हा कार्यक्रम कुलस्वामिनी प्रतिष्ठान आयोजित कुर्लाच्या विधानसभामध्ये मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केला आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद। असे कॅम्प लागणे खूप म्हणजे गरजेचं आहे आणि लोकांना त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल, त्यानुसार त्यांना लवकरात लवकर आपलं हे कळेल आजार काय आहे किंवा काय, त्याच्यानुसार त्यांना उपचार घेता येतील, त्यामुळे हे खूप गरजेचं आहे। आज जे शिबिर घेण्यात आलेलं आहे, किती लोक सकाळपासून आले आणि याचा फायदा लोकांना कसा होतो? श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठान रक्तदान शिबिर आयोजित जय मंगेश कुडाळकर। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्याचा उपयोग फक्त दानी लोकांनाच न होता जो रक्तदान करतो तो आपण स्वतः किती फिट आहोत हे त्याला सर्वप्रथम समजतं। आणि आपण जेवढं रक्तदान जे काही रक्तदान करतो ते पुन्हा 3 ते 6 तासात पुन्हा री होतं, त्याच्यामुळे त्याच्यात काही आपल्यातून काही कमी जात नाही, आपल्यातून काही जात नाही। उलट आपण कोणाला तरी जीवनदानच देतो आहे आणि आपली प्रकृती त्याच्यामुळे आणि आपण जे करतो त्याच्यामुळे खूप लोकांना प्रोत्साहन मिळतं, खूप लोकांना आरोग्य मिळतं। तर रक्तदान हे खूप सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्याच्यामुळे ते खूप अजूनही लोक खूप घाबरतात रक्तदान करायला, उपस्थिती लोकांची खूप कमी असते। तर मला लोकांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही काही गोष्टी अशा
की त्या दिल्यावर संपतात, पण रक्तदान हे असं दान आहे की जे केल्याने सतत आपल्याकडे आपली वाढच होत जाते त्या रक्ताची आपल्या शरीरामध्ये, ते नवीन रक्त आपल्या बॉडीमध्ये पुन्हा तयार होतं. तर कोणीही रक्तदान करायला न घाबरता तुम्ही रक्तदान करावं, त्याच्यामुळे आपण सशक्त आहोत हे सिद्ध होतं. किती लोक आले सकाळपासून? सकाळपासून 60 लोक तरी रक्तदान झालेलं आहे. ज्येष्ठ नागरिक पण येत आहेत. ज्येष्ठ नागरिक पण येतात आवडीने. काही लोकांचं हिमोग्लोबिन कमी आहे, काही लोकांचं वजन कमी आहे, पण तरीही संख्या साहेबांच्या कृपेने भरपूर आहे. हमारे विधायक सम्माननीय मंगेश जी कुडालकर, हमारे युवा नेतृत्व जय कुडालकर, इनके माध्यम से आज यहाँ पर रक्तदान शिविर और आरोग्य शिविर के आयोजन किए गए हैं। सुबह 9 से लेकर यहाँ पर लोगों ने जहाँ गर्दी जमा की हुई है, रक्तदान करते हैं लोग। रक्तदान है सर्वश्रेष्ठ दान है और लोगों ने जो प्रतिसाद दिया है इससे देख के हम हर एरिया में सांप को बोलकर हर स्लम में यह आरोग्य शिविर शुरू करने वाले हैं। और आज के जो प्रतिसाद दिखने पर हमें ऐसा लगता है कि लोगों को इसकी ज़रूरत है और साहब ने जो किया वो उचित किया है। और इसके लिए मैं सभी नेताओं का, हमारे विधायक का और जय कुडालकर का यहाँ पर आभार मानता हूँ और उनको सभी लोगों को बधाई देता हूँ कि यहाँ पर ज़्यादा से ज़्यादा आकर रक्तदान कीजिए, आरोग्य की तपासणी कीजिए। कुलस्वामिनी सेवा संघ समितीनुसार आणि आपले सर्वांचे लाडके आमदार मंगेश कुडाळकर साहेब, आमचे युवा सेनेचे विभाग प्रमुख जय कुडाळकर यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर होत आहे। रक्तदान शिबिर ही अशी प्रक्रिया आहे, आपण कुठलंही काम करू दे, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल कोणाला मदत करणं किंवा कुठल्या गोष्टीमध्ये हे करतो, सर्वात मोठं श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे। ही संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही युवती सेना 169 वॉर्ड क्रमांक कडून साहेबांना आणि जय कुडाळकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। कुर्ला विधानसभा शिवसेना कुर्ला विधानसभेतर्फे आमदार मंगेशजी कुडाळकर हे नेहमीच लोकोपयोगी कामं करत असतात। आपल्याला माहीत आहेच की जवळजवळ त्यांनी आता ही हॅट्रिक झाली त्यांची आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकोपयोगी कामं करत असल्यामुळे लोकांचं खूप प्रेम आहे त्यांच्यावरती आणि त्याचाच एक भाग आज या ठिकाणी मेडिकल कॅम्प आणि रक्तदान शिबिर हे त्यांनी आयोजित केले आहे। आणि मला खात्री आहे की या ठिकाणी कुर्ला विधानसभेतले असंख्य लोक याचा बेनिफिट आज घेताना आपल्याला दिसत आहेत। रक्तदान हे सगळ्यात मोठं दान आहे, श्रेष्ठ दान, आणि ते सुद्धा विशेषतः यंगस्टर मोठ्या प्रमाणे आज इथे आलेले आहेत आणि सकाळी 10 पासून हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि बघताय बाहेरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद आहे। आणि अशा प्रकारचे कार्यक्रम हे नेहमीच आम्ही कुर्ला विधानसभेतर्फे राबवत असतो। यापुढे सुद्धा अनेक आत्ताच आपण पाहिलं असेल की आपण त्या ठिकाणी आला होतात का मला माहीत नाही, परंतु टिळकनगरमध्ये आपण विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मेन म्हणजे मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात आपण आयोजित केलं होतं आणि त्याला IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी की जे 1986च्या बॅचचे नंबर 1 अधिकारी IAS झाले आणि आज जवळजवळ 6000 विद्यार्थ्यांना MPSC आणि UPSCची संधी त्यांच्या माध्यमातून पास झालेले आहेत विद्यार्थी। तर असे IAS अधिकारी तिथे आले होते, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि मला नक्की खात्री आहे की त्याचा फायदा अनेक विद्यार्थी घेतील आणि काही IAS अधिकारी हे आपल्याला यातून झालेले दिसतील। तर अशा प्रकारचे कार्यक्रम हे आम्ही सतत राबवत असतो।